पंढरपूरमध्ये खरं तर आता गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे। पंढरपूरचा मानबिंदू लोणार गल्ली येथील तरुण मंडळाने खास पद्धतीने खरं तर आता ह्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिवशंकराचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। आपण या ठिकाणी बघतो की कशा पद्धतीने खरं तर हा बाल गणेश त्यावरती आहे आणि आकर्षक पद्धतीच्या नागाच्या फाण्यावरती गणेशाची मूर्ती आरूढ झालेली आहे आणि छोट्या पद्धतीचा या ठिकाणी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना देखील केलेली आहे। खरं तर गेल्या 10 वर्षापासून या मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेशाची उत्सव साजरा केला जातो। या वर्षी देखील खरं तर गणेश मंडळाने अत्यंत साधेपणाने मात्र सामाजिक संदेश देणारा खरं तर हा गणेशोत्सव साजरा केला जातोय। कुठल्याही पद्धतीचा डामडौल नाही, डीजेचा वापर नाही की अन्य कोणत्याही गोष्टीवरती खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून खरं तर हे गणेश मंडळ गेल्या 10 वर्षापासून आपला गणेशोत्सव साजरा केला जातो। यावर्षी देखील महिलांसाठी आरोग्य शिबिर असतील किंवा रक्तदान शिबिर असतील, वृक्षारोपण असेल, अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी खरं तर मंडळाचा हा उत्सव साजरा केला जातो। माझ्यासोबत काही गणेश मंडळाचे पदाधिकारी आहेत। काय आपली या वर्षीच्या गणेश उत्सवाची संकल्पना असणार आहे? काय उपक्रम? आम्ही जर त्या वर्षी प्रामाणिकपणे गणेश उत्सव थाटामाटात करत आहे आणि जर त्या वर्षी प्रथम नंबर पंढरपुरात येण्यासारखी मूर्ती आणतो आणि पंढरपूरकरांच्या डोळ्याचं पारणं फेडायचं काम आम्ही करतो। मला सांगा, यावर्षी सकाळने देखील आता आवाहन केले सगळ्या गणेश मंडळाला की डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा, तर तुम्ही काय यावर्षी? कारण की प्रशासनाने ह्या वर्षी डीजे मुक्त केला असेल तर आम्ही 10 वर्षात कधीही डीजे न लावता दरवर्षी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सामाजिक कार्यक्रम घेत राहतोय। आज दुसरा दिवस आहे। आज रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। उद्या नेत्रदान शिबिर घेण्यात आहे। परत महिलांसाठी 1000 ते 2000 महिलांसाठी होम मिस्टर आहेत। भवनमध्ये 15 ते 20 हजार रकमेच्या बक्षिसं आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर फिजिओथेरपीसारखा विषय आहे। परत लहान मुलांचे गेम खेळवले जाणार आहेत। यासाठी डीजे हा मुक्त आम्ही गेली 10 वर्षापासून डीजे हा विषय पंढरपूरच्या मानबिंदू लोणार गल्ली ह्या ठिकाणी लावण्यात येत नाही। खरं तर या ठिकाणी बघतो की आपण गेल्या 10 वर्षापासून या मंडळाकडून अत्यंत साधेपणाने आणि उपक्रम राबवून हा गणेशोत्सव साजरा केला जातो। यावर्षी देखील सकाळने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या मंडळाने डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।